सिलेबस हा का वाचायचा, म्हणजे सिलेबसच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होतो, नाही का? सो सिलेबस वाचणं हे फार महत्वाचं आहे. पहिलं काय येतं, याच्यापेक्षा काय नाहीये माझ्या सिलेबसला, मला काय करायचं नाही हे कळणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही इतक्या इन्फॉर्मेशनच्या महास्फोटामध्ये जगताय ना, आज तुम्हाला अडचण काय मिळवायचंय बरं का, याच्यापेक्षा काय दूर करायचंय हे फार मोठं आव्हान आहे. टेलिग्रामवर गेलं प्रचंड त्या ठिकाणी माहिती आहे, युट्यूबवर गेलं प्रचंड माहिती आहे. बरेचसे विद्यार्थी तर आयुष्यामध्ये कलेक्टर कधी होत नाहीत, फक्त मटेरियल कलेक्टर मात्र नक्की होतात. मटेरियल कलेक्टर, माझ्याकडे एवढ्या पीडीएफ आहेत, एवढे पुस्तक आहेत, हे ते डोक्यात मात्र काहीच नाहीये, सगळा भुगा, काही नाही, आम्हाला याचा काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे आपलं संविधान म्हणजे आपला सिलेबस आहे, आणि आपला सिलेबस आपला पाठ पाहिजे, त्यातला प्रत्येक वर्ड हा कीवर्ड आहे, आपल्या उत्तरात तो येतो. आपल्या उत्तरामध्ये आला की आपलं उत्तर प्रभावी बनतंय, इतरांपेक्षा चांगलं. आणि तिसरा मुद्दा, आपला सिलेबस आपल्याला पाठ असेल तर डेफिनेटली आपल्याला इंटरलिंकिंग करायला जमतं, मग आपले डायमेन्शन्स वाढतात आणि उत्तरामध्ये आपल्या डायमेन्शन्स पाहिजेत. आणि म्हणून सिलेबस पाठ पाहिजे. डेली बेसिसवर सिलेबस पाठ करायला सुरुवात करायची, वाचायचा, डेली वाचा, आपोआप पाठ होतो. म्हणून पहिल्या 30 दिवसामध्ये काय करायचंय, तर आपला सिलेबस याच्यावरती सगळ्यात महत्वाचा आहे.